नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला पालकच्या अगदी हेल्दी पराठे दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करते. चला तर मग. आपले पराठे एक नंबर झालेत. यासाठी मी एक जोडी पालक घेतलेली आहे. पालक साफ करून अगदी स्वच्छ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाणी निथळून काढलेलं आहे त्याचं. आता कढईत मी पालक घातली आहे. पालक आपल्याला थोडी 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि पालकला अगदी आमचं स्वतःचं पाणीसुद्धा सुटतं. अगदी ते पाणी आटवून टाकायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये मी पालक, कोथिंबीर, लसूण, तिखट मिरची घेतलेली आहे मी 3, जिरं, चवीनुसार मीठ, आलं घेतलेलं आहे आणि याची आपल्याला प्युरी करायची आहे. आता मी कढईत 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. ओवा घेतलेला आहे 1/2 टेबलस्पून. ओवा आपल्याला हाताने क्रश करून घ्यायचे आहेत. पालकची प्युरी आता त्यात मी घालते आणि 1 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे. तेलमुळे आपले पराठे अगदी खुसखुशीत होतील. आता आपल्याला पाणी घालायचं नाही. अगदी या मिश्रणामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी घट्टसं पीठ मळून घ्यायचं आहे. लागलं तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता. अगदी घट्टसं मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आता त्याच्या आपण लाटी करून घेऊया. गोळे करून घ्यायचे आहेत आणि अगदी मळून घ्यायचं आहे गोळ्यांना गोल 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 गरगरीत. आता आपण पराठे करायला घेऊया. मी एक गोळा घेतलेला आहे, पीठ लावून घेतलेला आहे. त्याला अगदी गोल लाटून घ्यायचा आहे पुरी इतका. आता मी तिथे तेल लावते. त्याला तेल लावून अगदी दुमडून घेतलेला आहे. जसं आपण चपाती करतो तसा पराठा आपल्याला करायचा आहे. यामुळे पराठा खुसखुशीत येतो. हव्या त्या आकाराने पराठे तुम्ही लाटून घ्या. त्रिकोणी, चौकोनी. मी गोल पराठे करते. अगदी बघा गोल गरगरीत मी पराठा इथे लाटून घेतलेला आहे. आता आपण पराठे शेकून घेऊया. पराठा मी तव्यावर घातलाय. अगदी 2 सेकंद पराठा एक साईडने शिजू द्यायचा आहे. मग त्याला आपण पलटी करून घेऊया. आता दुसरी साईडने सुद्धा पलटी करून मग आता तूप लावायचं आहे पराठ्यांना. दोघं साईडने तूप लावून अगदी दाबून दाबून खुसखुशीत खमंग असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोघं साईडने. आणि आपले पराठे बघा किती मस्त फुलत आहेत. अगदी टम्म पराठे आपले फुलले आहेत. आता तसेच मी सगळे पराठे बनवून घेते. आता दुसरा पराठा सुद्धा मी तव्यावर घातला आहे. सुरुवातीला तूप लावायचं नाही. अगदी पराठा शेकून घ्यायचा मग तूप लावायचं आहे. पराठे बघा आपले किती मस्त टम्म फुगत आहेत आणि कलर पण मस्त आलेला आहे पराठ्यांना. अशाच प्रकारे मी सगळे पराठे बनवून घेतले. आणि पराठ्याबरोबर तुम्ही दही, चटणी घेऊ शकता. ही मी शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे. माझ्या चॅनलवर याची रेसिपी आहे. तुम्ही नक्की चटणी बनवून बघा. आणि बघा कलर पण किती मस्त आलेला आहे आपल्या पराठ्याला. हे पौष्टिक पण झालेले आहेत. तुम्ही लहान मुलांसाठी हे पराठे अवश्य करू शकता. तर या प्रमाणामध्ये नक्की करून बघा. आपले पराठे बघा पालकचे किती अगदी कलर त्यांचा किती मस्त आलेला आहे आणि चव तर अप्रतिम झालेली आहे. मस्तच. नक्की करून बघा. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.